सांगेच्या छोट्याशा गावात रोजचं आयुष्य, रोजचा संघर्ष आणि त्या संघर्षात दिवस रात्र मेहनत करणारी एक स्त्री, जिचं जगणं केवळ कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यावर आधारलेलं होतं. पण अचानक घडलेल्या एका घटनेनं तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं. ही घटना इतकी अविश्वसनीय आहे की ऐकणाऱ्यालाही काही क्षण विश्वास बसत नाही. नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि एका सामान्य कुटुंबाचं नशीब एका क्षणात कसं पलटलं? होमगार्ड म्हणून काम करणारी ही महिला नेहमीप्रमाणे आपलं कर्तव्य बजावत होती. कमी पगार, कष्टाचं जीवन, पण घरच्यांसाठी लढणारी ही आई, ही पत्नी आपल्या छोट्या छोट्या स्वप्नांसाठी झगडत असावी. तिनं कधी स्वप्नातही विचार केला नसेल की एका संध्याकाळी गावातल्या गणेशोत्सवात तिचं नाव असं उच्चारलं जाईल की सगळा गाव क्षणभर थबकेल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगे गणेश मंडळानं एक मोठी लॉटरी ठेवली होती. हजारो तिकीटं, हजारो लोकांची स्वप्न, सगळेजण निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. हॉलमध्ये प्रचंड गर्दी, लोकांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता. कोणाचं नशीब खुलणार हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात फिरत होता. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि जेव्हा विजेत्याचं नाव जाहीर होणार होतं, सगळे कान टवकारले गेले. स्टेजवर मंडळाचे पदाधिकारी उभे होते. माईक हातात घेत त्यांनी निकाल सांगायला सुरुवात केली. सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स आणि ते नाव उच्चारलं गेलं, अमिता संदीप काकोडकर. अमिता संदीप काकोडकर. क्षणभर संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. लोकांना स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे खरंय का? हे नाव खरंच घेतलं का? लोक एकमेकांकडे पाहू लागले. अमिता काकोडकर स्वतःही अवाक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, डोळ्यात पाणी आणि मनातला प्रश्न, खरंच मी जिंकलीये का? त्यांच्या शेजारी बसलेले कुटुंबीयही गोंधळलेले. गावकरी त्यांच्याकडे बोट दाखवत हसत टाळ्या वाजवत म्हणत होते, हो हो, तुमचंच नाव आलंय. त्या क्षणी संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा होता. आणि जेव्हा बक्षीस काय आहे हे समजलं, तेव्हा मात्र तिथं उपस्थित प्रत्येकाचं डोकं फिरलं. कारण ही लॉटरी साधी नव्हती, ही होती बंपर लॉटरी. पहिलं बक्षीस एक 2 BHK फ्लॅट आणि तब्बल 35 लाख रुपये रोख. होय, एका सामान्य होमगार्ड महिलेच्या हातात एका क्षणात आलं होतं आयुष्य बदलणारं स्वप्नवत बक्षीस. वर्षानुवर्ष कमी पगारात काम, घराचा भार उचलताना जीवाची पर्वा न करणारी ही महिला पती संदीप काकोडकर यांच्यासोबत संघर्ष करत होती. स्वतःचं घर मिळावं, मुलांचं शिक्षण नीट व्हावं, या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे धावणाऱ्या या कुटुंबाला एकाच क्षणात मिळालं होतं संपूर्ण भविष्याचं सुरक्षा कवच. गावभर बातमी पसरली. लोक म्हणत होते, हे खरंच गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे. मंडळाचे पदाधिकारीही खुश, कारण बक्षीस एका खरंच गरजू, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तीकडे गेलं होतं. लोकांना वाटत होतं, हे केवळ अमिता काकोडकर यांचं यश नाही, तर प्रत्येक कष्टाळू, प्रामाणिक माणसाचं यश आहे. त्या क्षणाचा विचार करताच अमिता म्हणतात, पहिली काही मिनिटं मला वाटलं कोणीतरी थट्टा करतंय, पण नंतर जेव्हा खरं असल्याचं समजलं, तेव्हा डोळ्यातून आनंदाश्रू आले. कष्ट, संघर्ष आणि प्रामाणिकपणाला नशिबाची साथ मिळाली तर आयुष्य कधीही बदलू शकतं, याचं जिवंत उदाहरण सांगेची ही कथा आहे. एका क्षणात आयुष्य बदलू शकतं, यावर आता कोणाचाच संशय नाही. अमिता काकोडकर यांची ही यशोगाथा गावात चर्चेचा विषय झाली आहे आणि प्रेरणा ठरली आहे प्रत्येक मेहनती आणि प्रामाणिक माणसासाठी.